लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 15 जूनच्या भागामध्ये मित्रांनो, आजचा भाग एकदम धमाकेदार होणार आहे, बघत राहा. नंदिनी काव्याची समजूत घालत असते. ती तिला म्हणते की आपली आई काय म्हणायची लक्षात आहे ना ग तुझ्या? तोंडातून निघालेला शब्द एखाद्या बाणासारखा असतो. तो एकदा तोंडातून निघाला ना तर तो परत घेता सुद्धा येत नाही. म्हणूनच बोलताना किंवा रागावताना ना माणसाने 10 वेळा नाही तर 100 वेळेला विचार करावा. आणि पुढे ती म्हणते की हे बघ बाळा, तुझं गिल्ट कसं कमी होईल ना हे मी नाही सांगू शकत, पण एक गोष्ट नक्कीच सांगू शकते. बघ, तू जर माझं ऐकलंस ना तर तुलाच शांत वाटेल. तर तेव्हा आता काव्या लगेचच आपले डोळे पुसते आणि नंदिनीला म्हणते की सांग ना ग ताई, तू सांग मला, तू जे सांगशील ना ते मी करेन सगळं काही. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते सांगते ना. आणि एक गोष्ट आहे, या घराने ना या आधी कधी नाही पाहिली ना ती गोष्ट या घरामध्ये झालेली आहे. पहिल्यांदा आई खूप डिस्टर्ब झालेल्या आहेत. जेव्हा ना घरामधली करती स्त्री नाराज असते ना तर तेव्हा अख्खं घर नाराज असतं. तसंच ना आत्ता सुद्धा अख्खं घर नाराज आहे. एक काम करशील का काव्या, तुझ्यासोबत ना कोणी काहीही बोलो, उलट सुलट बोललं ना तरी सुद्धा तू रागावायचं नाहीस प्लीज. या घरामधले क्लेश ना आणखीन वाढू देऊ नकोस काव्या. आणखीन थोडा वेळ पुरतं मी पूजेला जाऊन येईन ना, तेवढा वेळ पुरतं फक्त तू शांत राहा. असं समज, तेवढ्या वेळ पुरती ना तू काव्या नाहीस तर नंदिनी आहेस. आणि जमेल का ग तुला एवढं, असं ती विचारते. जेव्हा तू हे करशील ना, वाद टाळशील ना, तेव्हा तुझं तुलाच कळेल की तू किती शांत आहेस ते. प्लीज माझ्यासाठी करशील ना एवढं? निदान मी पूजेवरून येईपर्यंत तरी करशील का, असं तिला ती विचारते. तर तेव्हा काव्या थोडीशी बाजूला होते. तर नंदिनी परत तिला विचारते. तर तेव्हा आता काव्या हो असं तिला सांगते. आणि नंदिनी थोडीशी खुश होते आणि तिचे ती आता डोळे सुद्धा पुसते. आणि आता नंदिनी काव्याच्या हातामध्ये एक गजरा देते आणि तिला म्हणते की एक गोष्ट ना कायम लक्षात ठेव, फुलं तोडणाऱ्या बोटांना सुद्धा ना फुलं सुगंध देऊन जातात. एवढं तर आपण ना फुलांच्याकडून नक्कीच शिकू शकतो ना, नाही का? आणि तू पूजेला यावंस ना यासाठी मी फोर्स नाही करणार ग तुला, कारण ना आता तू काव्या नाहीस तर नंदिनी आहेस. त्यामुळे ना तुला आता जे योग्य वाटेल, जे मनापासून करावं वाटेल ना ते तू कर, असं ती तिला सांगते. आणि तिच्याकडे बघून एक छानशी स्माईल देते आणि तिथून निघून जाते. तर तेव्हा काव्या आता त्या गजऱ्याकडे बघू लागते आणि तिला तर फार मोठा प्रश्न पडलेला असतो. तर दुसरीकडे मिथुन काका पार्थपासून सुटका करून घेऊन मानिनीकडे आलेला असतो आणि तिला म्हणतो, वहिनी आज तर तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसत आहात, नका काळजी करू, सगळं काही नीट होईल, असं तो सांगत असताना पार्थ आता मानिनीजवळ जाऊन बसतो. तर तेव्हा मानिनीला तर खूपच टेन्शन आलेलं असतं आणि ती आपल्या डोक्याला हात लावून बसलेली असते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, अगं आई, नको ना परत तोच विचार करूस आणि प्लीज तू तसं वागू सुद्धा नकोस. तुझा चेहरा बघितला आहेस का, तू थकल्यासारखा झालेला आहे, तू जरा आराम करतेस का, असं तिला तो विचारत असतो. तर तेव्हा मानिनी म्हणते की त्याने काही सुद्धा होणार नाही रे, कितीही काहीही केलं ना तरी सुद्धा डोक्यात सतत जीवाचेच विचार येत आहेत माझ्या. पार्थ, तू जरा एकदा आज डॉक्टरांना बोलावून घेतोस का, त्यांना जरा चेकअप करू देत. रात्रभर पट्ट्या ठेवल्यामुळे आता ताप तर नाही, पण आता ना जीवा शुद्धीवरती यायला हवा आहे. माझ्या वटपौर्णिमेच्या पूजेला ना थोडा उशीर झाला तरी सुद्धा चालेल मला, पण जीवाला जोपर्यंत शुद्ध येत नाही ना तोपर्यंत मला काही करमणार नाही आणि मी त्याला सोडून कुठे सुद्धा जाणार नाही. तर तेव्हा मिथुन काका मानिनीला म्हणतो, अहो वहिनी तुम्ही नका काळजी करू, मी आहे, पार्थ आहे, आम्ही दोघे बसू ना त्याच्यासोबत, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं तो सांगत असताना वसुंधरा तिथं येते आणि त्या दोघांना म्हणते, कशासाठी तुम्ही, कशासाठी? त्या काव्याला बसू देत ना जीवापाशी, तसंही ना ती वटपौर्णिमा साजरी करेल असं मला तर काही वाटत नाही. असं बोलून ती आता मानिनीला काव्याबद्दल भडकवायला सुरुवात करते आणि पुढे ती म्हणते की तिच्यासाठी नवरा, लग्न याला काहीही महत्त्व नाही, म्हणून मी म्हणत आहे की काव्याला ना जीवाच्या जवळ बसू देत. तर तेव्हा मिथुन थोडंसं चिडतो आणि वसुंधराला म्हणतो की अहो वसुताई, अगोदर तर ना घरामध्ये एवढे विषय चालू आहेत आणि त्यामध्ये ना तुम्ही अजून नवीन विषय कशासाठी काढत आहात, मला एक गोष्ट कळतच नाही. तर तेव्हा वसुंधरा मिथुनवरतीच भडकते आणि त्याला म्हणते की अरे मिथुन, हा काय नवीन विषय आहे का, विषय तर जुनाच आहे रे. अरे लग्नाला तर 1 महिना झालेला आहे, पण त्या काव्याने ना अजून सुद्धा लग्न ॲक्सेप्ट केलेलं नाहीये. खरं तर ना आजचा दिवस प्रत्येक सवाष्णीसाठी किती महत्त्वाचा असतो. ती मनोभावे नवऱ्यासाठी पूजा करते, पण काव्याला तर यातलं काहीही करायचं नाहीये, असं ती बोलत असताना मानिनी आणि पार्थ दोघे सुद्धा शांतच असतात. तर आता वसुंधरा पार्थला म्हणते की पार्थ, मानिनी, हे वागणं तुम्हाला मान्य आहे का? इथं ना आम्हाला इच्छा आहे पूजा करायची,
पण देवाने तर आमच्या कपाळावरचं कुंकूच पुसून टाकलेलं आहे आणि यांच्या नशिबामध्ये ना इतका समर्थ नवरा असताना सुद्धा यांना घरामध्ये पडून राहायचं आहे. खरंच कमाल आहे या पोरीची. असं ती बोलत असताना आता रम्या नाटक करू लागते आणि वसुंधराला म्हणते की अगं जाऊ दे ना आई, तू कशासाठी बोलत आहेस? हे बघ, हा ना प्रत्येकाच्या चॉईसचा प्रश्न आहे. काव्याची इच्छा नसेल वटपौर्णिमेची पूजा करायची असं ती बोलत असताना आता पार्थ तर उठूनच उभा राहतो आणि रम्याला म्हणतो की प्रश्न इच्छेचा नाही. काव्या वटपौर्णिमेची पूजा करत नाहीयेत कारण त्यांना ना आमचं लग्न, आमचं नातं स्वीकारायला थोडासा वेळ हवा आहे. आमची एक प्रोसेस सुरू आहे. तर तेव्हा वसुंधरा त्याला म्हणते, अरे कसली डोंबलाची प्रोसेस? कुठल्या प्रोसेसबद्दल बोलत आहेस तू? आणि मला एक सांग पार्थ, तू या 1 महिन्यामध्ये लग्न मान्य केलेलं आहेस ना? तिच्या अगदी पुढे मागे करत असतोस तू. तिच्यासाठी श्रीखंड काय घेऊन येतोस? तिला क्लासला काय सोडतोस? तिच्या शिक्षणासाठी तू माझ्याशी सुद्धा भांडतोस पार्थ. आणि तू भांड, माझ्यासोबत भांड, मला ते चालेल. पण हे जे तू सगळं करत आहेस ना त्याची जरा तरी जाण आहे का रे त्या काव्याला? काव्यासाठीच त्या दीपकला मारलंस ना तू? मारलेलं आहेस ना? पण तिला काहीतरी वाटलं का या गोष्टीचं? अजिबात वाटलं नाही. थोडक्यात काय, तू सगळं काही करणार तिच्यासाठी आणि तिला ना लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा सुद्धा तुझ्यासाठी साजरी करावीशी वाटू नये का? असं ती बोलत असताना आता मिथुन काका पुढे येतो आणि म्हणतो की मी काय म्हणत आहे की मुलांच्या संसारात ना आपण ढवळाढवळ करायला नको. तर तेव्हा आता चक्क मानिनी उठून उभी राहते आणि मिथुन काकाला म्हणते, ढवळाढवळ? ढवळाढवळ काय आहे याच्यामध्ये? अहो मिथुन भाऊजी, आपलीच मुलं आहेत ती आणि खरं तर ना त्यांच्या आयुष्यामध्ये अधूनमधून ना आपण ढवळाढवळ ही करायलाच हवी. त्यांच्या बायकांच्या वरती सोडून दिलं आणि काल काय झालं हे बघितलं आहे ना आपण. असं ती रागारागातच बोलत असते आणि तेव्हा पार्थला तर मात्र त्या गोष्टीचं आश्चर्यच वाटत असतं आणि तो मानिनीला म्हणतो की अगं आई, कुठला विषय तू कुठंपर्यंत नेत आहेस? तर तेव्हा वसुंधरा आता पार्थला गप्प बसवते आणि म्हणते की अरे पार्थ, ती तर बरोबरच बोलत आहे आणि विषय जरी कुठला जरी असला ना तरी सुद्धा त्याला बांधणारा एकच धागा आहे आणि तो धागा म्हणजे तुमचं हे जबरदस्तीने झालेलं लग्न, असं ती सांगते. तर तेव्हा सगळ्यांना थोडासा धक्काच बसतो. तर वसुंधरा पुढं म्हणते की खरं तर ना लग्नाची गाठ स्वर्गातच बांधली जाते आणि लग्नानंतर नवरा बायकोचं कर्तव्य असतं की त्यांच्या लग्नामध्ये ना गाठ पडू द्यायची नाही. पार्थ आणि काव्याची गाठ तर नियतीने बांधलेली आहे ना, ती गाठ ना कधी सुटणार ना कधी उलगडणार. ती गाठ ना तर तोडायलाच पाहिजे आणि मी तर म्हणते लगेचच तोडली पाहिजे. असं बोलल्यानंतर मानिनी मात्र अजून सुद्धा शांतच असते आणि पार्थला तर धक्क्यावर धक्के बसत असतात. तर वसुंधरा पुढं म्हणते की कारण त्यानंतरच ना पार्थच्या आयुष्यामध्ये एक चांगली जोडीदारांनी येऊ शकते. असं ती बोलत असताना पार्थ तर मानिनीकडेच बघत असतो आणि मानिनी अजून सुद्धा शांतच असते. तर वसुंधरा पुढं बोलतच असते की जी मनाने अभिमानाने ना आपल्या नवऱ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करेल. तर ती असं बोलत असताना रम्या मात्र खूपच खुश होत असते. तर वसुंधरा पुढं बोलते की ही अशी काव्यासारखी ना ती दाराआड नाही लपून बसणार. ती असं बोलत असताना इतक्यात पार्थच्या खोलीचा दरवाजा उघडला जातो आणि चक्क तेव्हा काव्या अगदी नटून थटून हातामध्ये पूजेचं ताट घेऊन बाहेर येते आणि तिला बघितल्यानंतर तर पार्थ आपले डोळेच मोठे करतो आणि खूपच खुश होतो आणि तिला बघितल्यानंतर मानिनी सुद्धा आता खूप खुश होते आणि खूप हसू लागते. तर काव्या खूपच छान नटलेली असते आणि पार्थचे डोळे तर बंदच होत नसतात आणि तो एकसारखा तिच्याकडे बघत असतो आणि तेव्हा वसुंधरा आणि रम्याला सुद्धा खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता इथे मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम याचं शीर्षक गीत बॅकग्राऊंडमध्ये चालू होतं आणि पार्थ तर खूपच खुलू लागतो आणि मानिनी सुद्धा खूप हसत असते. तर तेव्हा आता काव्या चक्क पार्थच्या समोरच येऊन उभी राहते आणि त्याच्याकडे एकसारखी बघू लागते. तर तेव्हा पार्थ तर तिला खालून वरपर्यंत सारखा बघत असतो आणि रम्या डोळे मोठे करूनच धक्क्याने तिच्याकडे बघत असते. तर आता बघा इकडे मित्रांनो, नंदिनी वडाच्या झाडापर्यंत पोहोचते आणि समोर वटपौर्णिमेची पूजा सुरू असते. तर इकडे पार्थ अजून सुद्धा एकसारखा काव्याकडेच बघत असतो आणि वसुंधरा आणि रम्या धक्क्याने तिच्याकडे बघत असतात. तर तेव्हा काव्या आता बोलते की मी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार आहे. तर तेव्हा पार्थ आता तिला म्हणतो की खूप सुंदर, सुरेख आणि सात्विक दिसत आहे तुम्ही. आणि आता तो वसुंधराला बोलू लागतो. तिला म्हणतो की वसुआत्या, तुझ्या क्रायटेरियानुसार ना या एक उत्तम जोडीदार आहेत. माझ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करायला त्या तयार झालेल्या आहेत आणि हे सिद्ध सुद्धा केलेलं आहे त्यांनी. आणि आता तो रम्याला सुद्धा विचारतो, बरोबर आहे ना रम्या? तर तेव्हा रम्या अजून सुद्धा धक्क्यातच असते आणि ती आता खात्री करून घेण्यासाठी
काव्याला विचारते की काव्या तू खरंच वटपौर्णिमेची पूजा करणार आहेस का? तर तेव्हा आता पार्थ रम्याला थांबवतो आणि तिला म्हणतो की अगं रम्या, हा काय प्रश्न आहे? आणि तो आता काव्याकडे बघून म्हणतो की जेव्हा आजच्या दिवशी ना एखादी स्त्री आजच्या दिवशी छान नटून शृंगार करून सुंदर साडी नेसून केसात गजरा माळून तयार होते ना, सुंदर दिसते आणि तिच्या हातामध्ये पूजेची थाळी असताना ती कुठं चालली आहे ना हे विचारायचं नसतं, असं तो तिच्या डोळ्यामध्ये बघतच बोलत असतो. आणि हे सगळं ना समजून घ्यायचं असतं. आणि तो आता रम्याला म्हणतो की समजेल ग, तुला सुद्धा समजेल, तुझं एकदा लग्न झालं ना तर तुला सुद्धा समजेल. तर तेव्हा आता वसुंधरामध्येच खोडा घालत बोलते की अरे आयुष्यात हिने पहिल्यांदा काहीतरी बरं केलं आहे तर लगेच हुरळून गेलास का रे तू? अरे पार्थ, तू ज्या बायकोचं एवढं कौतुक करत आहेस ना तिच्या चेहऱ्याकडे एकदा बघ. वटपौर्णिमा साजरा करायचा जरा तरी उत्साह दिसत आहे का तिच्या चेहऱ्यावरती? बघ जरा. आणि ती आता काव्याला विचारते की अगं काव्या, खरं सांग, माझं बोलणं ऐकलंस म्हणूनच पूजेला तयार झालेली आहेस ना तू? आणि मनापासून तर तुला पूजा करायचीच नसणार आहे. आणि हे असं मनातच नसताना ना जीवावर आल्यासारखं करू नकोस तू. काहीही अर्थ नसतो त्याच्यामध्ये. असं तिने बोलल्यानंतर आता मानिनी वसुंधराला परत थांबवते आणि तिच्या समोर जाऊन तिला म्हणते की अहो ताई, तुम्हाला काय म्हणायचं आहे? कधी कधी ना तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ना तेच मला कळत नाही. कारण आत्ता ना तुम्ही काव्या पूजा करणार नाही म्हणून बोलत होतात आणि आत्ता काव्या पूजा करायला निघत आहे तरी सुद्धा तुम्ही बोलत आहे. तर तेव्हा वसुंधरा आता थोडीशी अडकळते आणि मानिनीला म्हणते, मानिनी अगं मला तसं नव्हतं म्हणायचं. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की राहू द्या ताई, आता ना या गोष्टीवरती चर्चा नको करायला. आणि त्यानंतर मानिनी शांत होत काव्यासमोर जाते आणि तिला म्हणते की काव्या, लग्नानंतरची आज पहिली वटपौर्णिमा आहे. छान मनोभावे पूजा कर आणि आपल्या डोळ्याचं काजळ तिच्या कानामागे लावून खूपच सुंदर दिसत आहेस तू साडीमध्ये, असं तिला म्हणते. आणि पार्थला सांगते की पार्थ, हिला घेऊन जा. तर तेव्हा पार्थ तर एका पायावर तयारच असतो आणि तो म्हणतो की हो हो चला चला, असं म्हणून तो तर खूपच खुश होतो. तर तेव्हा आता काव्याला धक्का बसतो आणि काव्या म्हणते की काकू राहू देत ना, मी एकट्यानेच जाईन. तर तेव्हा मानिनी परत काव्याला सांगते की काव्या अगं असं करू नकोस ग, तू जा. आणि ती पार्थला परत सांगते. तर तेव्हा पार्थ परत हो हो मी जातो ना, चला चला, असं म्हणून तो खुशच होत असतो. तर तेव्हा काव्या आता मात्र थोडीशी हरवून जाते आणि तशीच उभी राहते. तर तेव्हा वसुंधरा आता काव्याला म्हणते अगं काय ग काव्या, जा ना त्याच्याबरोबर. तो एवढा चल चल म्हणत आहे पण तू जागची हलशील तर ना? आणि काय ग, विचार बदलला तर नाही ना तुझा? असा ती आता प्रश्न करते. तर तेव्हा काव्या आपलं पूजेचं ताट खाली ठेवत असते. तर तेव्हा पार्थ तिच्या हातामधलं ताट घेतो आणि म्हणतो की अहो द्या ना इकडे, मी आहे ना तुमच्यासाठी, असं म्हणून तो तर खूपच खुश होत असतो. तर त्यानंतर आता काव्या चक्क मानिनीचा आशीर्वाद घेते. तर तेव्हा मानिनी खूपच खुश होऊन तिला आशीर्वाद देते. तर ते बघत असताना रम्या मात्र अजून सुद्धा धक्क्यातच असते. तर आता काव्या सुद्धा छान हसते आणि मानिनी परत पार्थला सांगते की तर तेव्हा पार्थ हो चला चला असंच म्हणत असतो. तर मानिनी त्याला म्हणते अरे चला चला काय तू असंच जाणार आहेस का? चेंज कर ना, छान कुर्ता वगैरे घाल. तर तेव्हा पार्थ म्हणतो हो हो, असं म्हणून तो परत आरतीचं ताट काव्याच्या हातामध्ये देतो आणि तिच्या नजरेत बघत बघतच तो एकदम प्रेमात बुडून गेलेला असतो आणि आता चेंज करायसाठी आतमध्ये जातो. तर आता दुसरीकडे नंदिनी वडाच्या झाडाच्या दिशेने चाललेली असते आणि तिला तो क्षण आठवत असतो ज्यावेळेस मानिनी जीवाच्या शेजारी बसून रडत असते आणि ती अनवाणी पावलानेच वडाच्या झाडाच्या दिशेने जात असते. आणि जात असताना नेमका तिचा पाय एका फुटलेल्या काचेवरती पडतो आणि तिला जोराची जखम होते आणि ती जोर जोराने ओरडू लागते. तर नेमकं तेव्हाच इकडे जीवाला सुद्धा शुद्ध येऊ लागते. तर इकडे नंदिनीला लागलेले बघून तिथल्या सर्व बायका नंदिनीच्या दिशेने धावू लागतात आणि इकडे मात्र जीवाला शुद्ध येऊ लागते. तर त्यानंतर इकडे त्या बायका नंदिनीला एका ठिकाणी बसवतात आणि अरे बापरे, हिला किती लागलेला आहे असं म्हणू लागतात आणि एकीला हळद घेऊन यायला सांगतात. तर तेव्हा एक बाई नंदिनीला म्हणते थांब ना, मी तुझ्या पायामधली काच काढते. आणि असं म्हणून ती तिच्या पायामधली काच काढते. तर तेव्हा नंदिनीला खूपच दुखत असतं. तर तेव्हा दुसरी बाई म्हणते अरे बापरे, हिला तर केवढी मोठी जखम झालेली आहे, आता ही पूजा कशी करणार? तर तेव्हा ती बाई म्हणते की जखमेवरती हळद लावली ना की मग रक्त थांबेल, असं म्हणून ती तिच्या जखमेमध्ये हळद भरू लागते. तर तेव्हा नंदिनीला खूपच दुखत असतं. तर तेव्हा ती बाई नंदिनीला विचारते की आता तुला बरं वाटत आहे का जरा?
तर तेव्हा नंदिनी हो असं सांगत असते. तर तेव्हा दुसरी बाई तिला म्हणते की अहो बरं वाटत आहे म्हणून काय विचारत आहे तुम्ही तिला? जखम किती खोलवर गेलेली आहे, खूपच दुखत असणार आहे तिला. तर तेव्हा ती बाई म्हणते की हो आता ना वडाच्या फेऱ्या मारताना ना तिला अजून त्रास होणार आहे. आणि ती नंदिनीला म्हणते की मी काय म्हणत आहे तू घरी जा आणि आराम कर, नाहीतर ना तुला खूपच त्रास होईल. तर तेव्हा नंदिनी म्हणू लागते की त्रास तर ना माझ्या नवऱ्याला होत आहे. त्याच्या तब्येतीसाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी मला माझा त्रास बाजूला ठेवून ना उभारावंच लागेल. असं म्हणून ती उभारायचा प्रयत्न करत असते आणि तिला खूपच दुखत असतं. तर तेव्हा दुसरी बाई म्हणते की अगं असा वेडेपणा करू नकोस, घरी जाऊन आराम कर. तर तेव्हा ती नंदिनी तिला म्हणते की नाही ताई, तुम्ही माझ्या काळजीपोटी बोलत आहे, मला हे माहिती आहे. पण आता माझ्या मनात ना माझ्या फक्त नवऱ्याचाच विचार आहे आणि मला माहिती आहे त्याच्यासाठी ना वडाची पूजा करताना मला कुठला सुद्धा त्रास होणार नाही. आणि तुम्ही ना माझी नका काळजी करू असं म्हणून ती परत उठायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा ती बाई परत नंदिनीला थांबवत असते. तर तेव्हा नंदिनी तिला सांगते की नाही ताई, ही पूजा करणं ना माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता ना अशा जखमा कुरवाळत बसण्यात काहीच अर्थ नाही. असं म्हणून ती आधार घेऊन उठून उभीच राहते आणि तिला खूपच दुखत असतं तरी सुद्धा ती लंगडत लंगडत आरतीचं ताट घेऊन पुढे चालू लागते. तर तिला खूपच दुखत असतं आणि तरी सुद्धा ती वडाच्या झाडाच्या दिशेने जातच असते. तर आता बघा इकडे मानिनी जीवाला बोलत असते की अरे जीवा खूप झालं, आता उठ ना रे जीवा, डोळे उघड, अरे ऐक ना, बघ ना माझ्याकडे. आणि ती आता रडायला सुरुवात करते आणि म्हणते की अरे माझंच चुकलं, मला माफ कर. मीच नंदिनीला म्हणाले की वाढदिवस सेलिब्रेट करायला त्याला बाहेर घेऊन जा, हवं ते प्लॅनिंग कर. तिथेच माझं चुकलं होतं रे. मी तुझी जबाबदारी नंदिनीवरती सोपवली ना, हेच माझं चुकलं. आणि आता पुरे ना जीवा, आता उठ ना रे जीवा, असं म्हणून ती खूपच रडत असते. आणि ती सारखं सारखं म्हणत असते की अरे बास ना जीवा, उठ ना आता, उठ ना, एकदा डोळे उघडून बघ ना रे आईकडे, आई म्हणून मला हाक मार ना रे जीवा, असं ती सारखं सारखं जीवाला म्हणत असते. आणि इकडं मात्र नंदिनी वडाच्या झाडापर्यंत पोहोचते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ आता छान असा कुर्ता वगैरे घालून काव्याला घेऊन वडाच्या झाडापर्यंत आलेला असतो आणि काव्या पुढे चालत असताना तिचा थोडासा तोल जातो आणि ती पडणार असते. तर तेव्हा पार्थ तिला सावरतो आणि तेव्हा पार्थने तिला सावरल्यानंतर तिच्या साडीचा पदर सुद्धा तो अलगद असा वरती करतो. तर तेव्हा काव्या प्रेमानेच त्याच्याकडे बघू लागते आणि त्यानंतर मित्रांनो नंदिनीची वटपौर्णिमेची पूजा सुद्धा सफल होते. आणि जेव्हा ती घरी येते तर तेव्हा मानिनी खूपच आनंदित असते आणि ती नंदिनीला सांगू लागते की जेव्हा त्याने पहिल्यांदा डोळे उघडले ना, तेव्हा त्याने सगळ्यात अगोदर तुझंच नाव घेतलेलं आहे नंदिनी. तर तेव्हा नंदिनी आता खूपच खुश होते आणि मानिनीला म्हणते की आई मी ना पटकन त्यांना भेटून येते. असं ती बोलत असताना मानिनी परत तिला थांबवते आणि म्हणते की नाही, अजिबात जायचं नाही. असं म्हटल्यानंतर नंदिनीला परत धक्का बसतो आणि नंदिनी परत डोळे मोठे करून आता मानिनीकडे बघू लागते. तर मित्रांनो, मानिनीने तर नंदिनीसाठी एक छान असं सरप्राईज सुद्धा प्लॅन केलेलं असतं, पण तिला थांबवल्यामुळे तिला तर धक्काच बसलेला असतो. तर पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.